आज खड्ड्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मानपूर छत्रपती शिवाजीनगर विधानसभा पलटी झाली. बाईकवाल्यांना मार लागला. एवढं स्वतःहून भरा, नाही तर महाराष्ट्र सैनिक भरायला सज्ज आहे. मला लिहून पाहिजे आता तुमचं हलणार नाही आम्ही हलणार नाही. तुम्ही आम्हाला दम देताय काय? रात्री आम्ही 2 तास थांबू शकतो. एक नारा दिल से खड्ड्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मानपूर छत्रपती शिवाजीनगर विधानसभा आहे. खड्ड्यामध्ये आम्ही बसलो होतो. आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्या अधिकाऱ्यांवरती पण कारवाई करू, कॉन्ट्रॅक्टरवरती पण कारवाई करू आणि आताच्या आता कामाला सुरुवात करू. हा विजय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे, मानपूर छत्रपती शिवाजीनगर विधानसभेचा आहे. एवढं नक्की सांगेन तुम्हाला. अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं. अधिकाऱ्यांवर जे कनिष्ठ अधिकारी आहेत हे लोक ऐकत नाहीत. आपले प्रतिनिधी आपले कार्यकर्ते फोन करतात, त्यावेळेला हलगर्जीपणा करतात. रात्री आम्ही या ठिकाणी जात असताना एवढ्या मोठ्या खड्ड्यात टायर गेल्यानंतर बघितलं नक्की आहे काय खड्ड्याचा बाप आहे. तेव्हा आम्ही उतरून बघितलं एवढा मोठा खड्डा आहे. त्याच्यानंतर बेरिगेटिंग वगैरे काही नाही. मग आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही एका कार्यक्रमावरून येत होतो तेव्हा आम्हाला दिसलं. मग आम्ही या ठिकाणी स्वतः उभा राहून महाराष्ट्र सैनिकांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. इथून जाऊ नका. 2 तास थांबलो. सकाळी आल्यानंतर परत बघतोय खड्डा आहे तसंच आहे, फक्त पाणी तिकडून निघून गेलं होतं. पुन्हा आम्ही थांबलो. मग अधिकाऱ्यांकडून उत्तर भेटलं नाही म्हणून जोपर्यंत डेप्युटी येत नाही, अधिकारी येत नाही, तोपर्यंत आम्ही खड्ड्यातून उठणार नाही. तेव्हा ते आले, त्यांनी आश्वासन दिले. कामाला तुम्ही बघत असाल सुरुवात आता होते. ही मनसेची जीत आहे. खरं तर PWD डिपार्टमेंट यांनी जे रस्त्याचं काम सुरू केलं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलं होतं. आणि जे आता काम चालू आहे त्यांची जबाबदारी होती की रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत ते त्यांनी मुजवणे गरजेचं होतं. गेल्या 15 दिवसापासून इथे खड्डे पडलेले होते. काल मला वाटतं आमच्या विभागाचे जगदीश खांडेकर यांची गाडी सुद्धा आदळली. सिलेंडरची गाडी ती पलटी होतं वाटते. रिक्षावाले 2-3 पलटी झाले. बाईकवाल्यांना मार लागला. एवढं होऊन सुद्धा PWD डिपार्टमेंट किंवा त्या माणसांच्या या समस्येकडे लक्ष देत नसल्यामुळे जगदीश खांडेकर आणि शिवाजीनगर विधानसभा मनसेच्या वतीने हे आंदोलन केलं झालं. साहेब, फक्त मनसेच रस्त्यावर उतरतात, बाकीचे पक्ष कोण उतरत नाही. जनहितासाठी काय सांगा? आज ही समस्या आणि हे खड्डे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सर्वांना आहे. सर्व पक्षांच्या लोकांना खड्डे येते, परंतु फक्त आणि फक्त मनसेचे कार्यकर्ते या आवाज उचलतात. तर राजसाहेबांची शिकवण आहे, जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ मारली पाहिजे आणि आम्हाला शिकवण राजसाहेबांची. महिलांच्या वतीने म्हणजे नेहमीच राजसाहेबांची शिकवण आहे. आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी, विभागाध्यक्षापासून गटाध्यक्षापर्यंत, शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष सगळे इथे जमा आहेत. आणि नेहमीच असं नाही आहे की आज इथे खड्डा दिसला आहे. आमचे जे मनसेचे सगळे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांचे नेहमीच प्रत्येक विभागातल्या कार्यकर्त्यांचं प्रत्येक रोडवरती लक्ष आहे. पावसाळा आला म्हणजे फक्त मनसेलाच हा उपक्रम आहे की कोणत्या रस्त्यावरती कुठे किती खड्डे पडले. आणि आता इथे माझे सहकारी आहेत, जगदीश खांडेकर आहेत, रवी गवसाहेब यांनी खूप दिवसापासून अत्यंत बारकाईने प्रत्येक खड्डा कुठे आहे आणि इथे PWDवाल्यांना कसं बोलवून घ्यायचं आणि प्रयत्न करून खड्डे भरून लोकांना चांगला रस्ता कसा देता येईल याच्याकडे त्यांचा प्रयत्न असतो. आणि इथे मनसेची खूप मोठी जीत आहे. याच्यामध्ये महिला सेनाही त्यांच्या बरोबरीने उभी आहे. त्यामुळे इथून पुढच्या सगळ्याच कॉन्ट्रॅक्टरांना एक विनंती आहे की बाबांनो, जिथे तुम्हाला खड्डे दिसतील स्वतःहून भरा, नाही तर महाराष्ट्र सैनिक भरायला सज्ज आहे.